खायला धान्य मिळावं म्हणून अनेक पशुपक्षी इकडे तिकडे भटकताना आपण पाहत असतो। जे मिळेल ते खाऊन हे पक्षी दिवस काढत असतात आणि म्हणूनच नागपूरमधल्या एका बर्ड मॅननं एक अनोखा वसा घेतलाय आणि तो म्हणजे या पक्ष्यांना खायला देण्याचा, आणि तोही तब्बल 22 वर्षांपासून। पाहुयात कसा आहे हा नागपूरचा बर्ड मॅन। हे आहेत नागपूरचे सत्पुरुष वानखेडे। हे त्यांचं कागदोपत्री नाव, पण त्यांना बर्डमॅन म्हणून ओळखलं जातं आणि त्याचं कारणही तसंच आहे बरं मंडळी। कारण सत्पुरुष वानखेडे हे गेल्या 22 वर्षांपासून पक्ष्यांसाठी आयुष्य वेचतायत। स्वतःचा गॅरेजचा व्यवसाय सांभाळत ते पक्ष्यांना खाद्य देण्यासाठी रोजच्या रोज 4 ते 5 तास भटकंती करत असतात। सकाळी खांद्याला बॅग अडकवायची आणि घरातून निघायचं आणि अंबाझरी गार्डन गाठायचं हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता। गार्डनमध्ये आलं की ते असं फतकल मांडून बसतात आणि लगोलग त्यांच्या आजूबाजूला चिवचिव करत चिमण्या गोळावतात। फक्त चिमण्याच नाहीत तर इतरही पक्ष्यांसोबत खारुताई सुद्धा त्यांच्या आजूबाजूला घुटमळत राहते आणि मग सत्पुरुष वानखेडे त्यांना दाणे खायला देतात। मुझे 22-23 साल हो रहे हैं इसमें, और यहाँ ने पशु पक्षियों का बिहेवियर बहुत ही अच्छा है इनका। अगर इनसे लगाव वो इन लोग अपने से लगाव रखते तो अपन भी इनसे लगाव रखो। या पशुपक्ष्यांना आपण मित्र मानतो आणि निसर्गाची जपणूक करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं ते आवर्जून सांगतात। मुझे भी आश्चर्य लगा कि नहीं, ये भी अपने दो मित्र हैं। उद्देश्य एक ही है कि अपन प्रकृति की रक्षा करो। प्रकृति हम अपनी रक्षा करती है, सब देती है, धन धान्य से लेके सभी कुछ देती है, तो अपना भी फर्ज है कि प्रकृति के लिए कुछ करो करके। अगर प्रकृति रहेंगी तो 4 दिन इंसान भी जिंदा रहेगा, पशु पक्षी भी जिंदा रहेगा। हल्लीच्या काळात माणसांना माणसांची किंमत नसते, मात्र अशा काळातही पशुपक्ष्यांना मित्र मानून सत्पुरुष वानखेडे त्यांच्यासाठी रोजच्या रोज न चुकता राबत राहतात। म्हणूनच नागपूरच्या या अनोख्या बर्डमॅनला लोकशाही मराठीचा मानाचा मुजरा। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।